हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 मीडियम साईजचे टमाटे घेतलेले आहेत. एक मीडियम साईजचा कांदा पण घेतलेला आहे. त्या कांद्याची स्वच्छ मी अशी साल काढून घेतली आणि कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कारण कांदा कसा काजळी वगैरे असते, त्यामुळे कांदा स्वच्छ धुवूनच घ्यायचा कापायला. आणि आता ही 2 टमाटे आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायच्यात बघा. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, चटपटीत अशी टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये तुम्ही ही झटपट बनवू शकता. एवढी छान आहे. तर असो, तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे टमाटा सर्व मी कापून घेणार आहे. मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आणि व्हिडिओ छोटासा आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. जरा पण मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कसं समजन मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते. आणि अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तर टमाटा आपला छान असा बारीक चिरून झालेला आहे बघा. त्यानंतर आपल्याला इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे पुढचं टोक जरा कडक असं ते काढून घ्यायचे बघा, कापून असं. तर छान आपला कांदा चिरून झालेला आहे. त्याचबरोबर मी इथे मिरच्या घेतल्यात बघा. 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या आपल्याला छान बारीक चिरून घ्यायच्यात. आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली, त्यानंतरच इथे बारीक चिरून घेणार आहे. साहित्य काही जास्त लागत नाही मैत्रिणींनो. थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी अशी मस्त टेस्टी होती. करून पहा. ते छान आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या 9-10, त्या पण आपल्याला बारीक चिरून घ्यायच्यात. तुम्ही मोठ्या पण मिरच्या मैत्रिणींनो चिरू शकता. पण अशा बारीक एकदम चिरल्या ना, त्या दाताखाली जरी आल्या तरी काय वाटत नाही खायला. पाहू शकता एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्यात. आणि रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. छान मी मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर इथे लसूण पण चिरून घेतलं आहे बघा. आता गॅस का वळायचे आपल्याला. इथे गॅस पेटवून घेते मी आणि कढई ठेवून घेते गॅसवर. कढई आपली गरम झाल्याच्यानंतर तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्यानंतर जिरं टाकून घ्यायचं. 1 चमचा जिरं छान तडतडलं की लसूण टाकून घ्यायचं. लसूण पण छान परतून द्यायचे आपल्याला. कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. सॉरी, मिरच्या टाकून घेतल्यात मी. आणि हे मिरच्या लसूण छान तेलावर परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आपण. आणि कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट रेसिपी होती मैत्रिणींनो, जरा पण टाइम लागत नाही. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी आरामशीर करू शकता. कांदा थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला 1 टमाटर टाकून घ्यायचे बघा. ते 2 टमाटे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत. आणि कांदा टमाटा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे, मऊ होईस्तोवर बघा. त्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो मिठाने. छान मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर टाकून घेऊया आपण थोडी. कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे.
भाकरीसोबत चपातीसोबत ही खूप छान लागते ही रेसिपी. तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. हे टमाट्याची चटणी. 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा. छोटा चमचा आहे, मी 1 चमचा हळद टाकली. त्यानंतर धना पावडर 1 चमचा टाकलेली आहे. जास्त काही मसाले काही लागत नाही. आणि हे मसाले हळद आणि धना पावडर टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे. थोडासा गरम मसाला मी घेतलाय. त्यानंतर आपल्याला काय करायचं, शेंगदाण्याचा कूट बघा. मी 1 चमचा अंदाजे 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो टाकून दिलेला आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. एका माणसाची टिफिनसाठी ही भाजी खूप छान होती. त्यानंतर भरपूर सारी मी कोथिंबीर बघा बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिली. आणि 1 मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आपल्याला. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खुलून परत भाजी ही छान मिक्स करून घ्यायची. तर मस्त अशी आपली चटपटीत ही टमाटरची चटणी झालेली आहे मैत्रिणींनो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.